नमस्कार मित्रांनो, आपण रायगड जिल्हा पोलीस भरती लेखी परीक्षा 2026 या क्वेश्चन पेपरमधील काही क्वेश्चन बघणार आहोत. तरी व्हिडिओ स्किप करू नका आणि सगळे क्वेश्चन व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि सोडवा. तर क्वेश्चन नंबर 55 मध्ये आपण काय बघितलेलं आहे, दररोज स्वच्छ कपडे घालावे या वाक्यातील विशेषण ओळखा. तर या वाक्यातील विशेषण कुठलं आहे? कपडे हे नाम आहे आणि या नामाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. तर ह्या नामाविषयी अधिक माहिती कुठला शब्द देतोय? तर स्वच्छ. स्वच्छ हा शब्द नामाविषयी अधिक माहिती देतोय, म्हणून स्वच्छ हे आपण म्हणू शकतो की काय आहे? विशेषण आहे. तर अद्ययावत या शब्दातील संधीची फोड करा. तर ह्याचं उत्तर आहे अद्य प्लस यावत. अद्य प्लस यावत हे करेक्ट ऑप्शन आहे ह्याचा. अद्यावत या शब्दातील संधी आपण केली तर. आता 57 अन्न पाणी. अन्न क्वेश्चन मार्क पाणी पानपोई. तर पाणी हे कुठं भेटतं आपल्याला? ह्याच्यातील संबंध आपण ओळखायचा आहे. तर पाणी हे कुठं भेटतं? पाणी पानपोई या ठिकाणी भेटतं. तर अन्न कुठं भेटतं आपल्याला? तर खानावळ येथे भेटत आहे, म्हणून हे ऑप्शन करेक्ट आहे खानावळमध्ये. आता राजा शौर्याने लढला. तर ह्याच्यामध्ये काय ओळखायचं आपल्याला? या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. काळ. तर फक्त आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये? राजा शौर्याने लढला ह्यातील क्रियापद कुठला आहे? तर लढला हे क्रियापद आहे, जे काय आहे ऑलरेडी झालेली आहे क्रिया, लढलेला आहे तो ऑलरेडी. तर ह्याच्यामध्ये या वाक्यातील काळ कुठला आहे? साधा भूतकाळ. जे क्रिया झालेली आहे त्याला आपण काय म्हणतो? साधा भूतकाळ. क्वेश्चन नंबर 59 खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. तर ज्याला कर्म लागते त्याला आपण काय म्हणतो? सकर्मक क्रियापद. तर पर्याय बघा ह्याच्यामध्ये. रमेश दूध पितो. दूध काय आहे? हे कर्म आहे. ती हळू चालते ह्या वाक्यामध्ये कर्म नाही. त्याच्यानंतर रघु खूप जपला या वाक्यामध्ये पण कर्म नाही. तो मूर्ख आहे, कर्म नाही. म्हणजे सकर्मक क्रियापद ह्याच्यामध्ये रमेश दूध पितो हे सकर्मक क्रियापद वाक्य आहे 59 मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू. आता नेक्स्ट काय आहे? क्वेश्चन नंबर 60 खालील शब्दातून एक वचनी शब्द ओळखा. खालील शब्दातून एक वचनी शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. तर त्याचे पर्याय बघा आपण. गारा हे प्लुरल मध्ये येतं, अनेक वचन येतं. अनेक वचन गारा, अनेक वचन. त्याच्यानंतर धारा अनेक वचन. त्याच्यानंतर झरा. झरा हा एक वचनी आहे, एक वचनी झरा. तर हे उत्तर बरोबर आहे, झरा. त्याच्यानंतर लाटा सुद्धा अनेक वचन आहे. तर हे नाही, हे नाही, गारा नाही, झरा हा एकवचनी शब्द आहे. आता क्वेश्चन नंबर 61 खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे? तर सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. तर फुटफुटले काय आहे? क्रियापद आहे. गातो हे काय आहे? क्रियापद आहे. त्यांनी हे काय आहे? सर्वनाम आहे. आपण नामाविषयी माहिती देतो म्हणजे सर्वनाम. सर्वनाम कुठलं आहे? त्यांनी. तर हे ऑप्शन बरोबर आहे, हा सर्वनाम आहे त्यांनी. सह्याद्री काय आहे? हे नाव आहे, नाम आहे. सह्याद्री नाम आहे. तर उत्तर बरोबर उत्तर कुठलं आहे? सी. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 61. तर 62 अतिशय श्रीमंत माणूस या शब्दाचा अर्थाचा एक शब्द खालील 4 पर्यायातून निवडा. तर त्रिशंकू नाही, चंदूलाल नाही हे नाम आहे. जड भरत आल्सो रॉंग आन्सर आहे. त्याच्यानंतर नवकोट नारायण हा ऑप्शन बरोबर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 63 बघू आपण. कोणत्या सर्वनामाची रूपे वचनात सारखी राहतात? दोन्ही वचनात सारखी राहतात. कुठल्या सर्वनामाची रूपे? तर आपण पर्याय बघूया त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे त्यांनी. तर पहिला काय आहे? कोण. कोण सिंग्युलर प्लुरल मध्ये बदलत नाही, एकच राहतं. सिंग्युलर तुम्ही वाक्य तयार केलाय का एक वचनी, तर त्याच्यामध्ये कोण येतं. त्याच्यानंतर कोण काय करतंय ते आपण जे क्वेश्चन विचारतो त्याच्यामध्ये अनेक वचन जरी वापरलं तर कोणच येणार. त्याच्यानंतर काय. काय पण बदलत नाही, तसंच राहतं अनेक वचनीमध्ये आणि एक वचनीमध्ये. त्याच्यानंतर आपण दोन्हीमध्ये वापर होतो, सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये पण. आणि मी काय आहे? हे प्लुरल मध्ये काय येतं? आम्ही. आम्ही म्हणतो आपण. आम्ही बाहेर गेलो होतो. आम्ही म्हणजे प्लुरल. आणि एकटा असेल एक वचनी म्हणायचं, मी बाहेर गेलो होतो. तर ह्याच्यामध्ये हे मी हे बसत नाही, म्हणून ऑप्शन कुठलं करेक्ट आहे याच्यामध्ये? फक्त 1, 2, 3 हे बरोबर आहे, म्हणून ऑप्शन बी हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 64 तो शाळेत पायी गेला या वाक्यातील पायी या शब्दाचा कारक अर्थ ओळखा.
तर पायी कशाने गेला तो? सायकलवर गेला, मोटरसायकलवर गेला नाही, तो पायी गेला. पायी गेला या वाक्यातील पायी या शब्दाचा कारक अर्थ कुठला आहे याच्यामध्ये? तर करण कारक आहे, करण. तर ह्याचं उत्तर हे बरोबर आहे, करण. बाकी चुकलेलं आहे ते, अधिकरण वगैरे चुकीचे पर्याय आहेत. क्वेश्चन नंबर 65 मध्ये काय येतंय? संधी करा षट मास. संधी करा षट प्लस मास. तर ह्याची संधीचं आन्सर काय येतं? षण्मास हे करेक्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 66, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. गुरे गोट्यात परतली. गुरे गोट्यात परतली. तर कर्ता कुठला आहे? गुरे. गुरे हा कर्ता आहे. तर प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे म्हणल्यावर अगोदर आपल्याला कर्ता पाहिजे. त्याच्यानंतर क्रिया काय आहे? परतली. क्रिया परतली म्हणजे स्वतः आली. ओके, स्वतः ते गोट्यामध्ये आलेले आहेत म्हणून ते क्रिया आहे. तर त्याच्यामध्ये कर्म नाही. गुरे गोट्यात परतली म्हणजे कुठलं ऑप्शन बरोबर आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग. तर क्वेश्चन नंबर 66 सी हे ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर 67, खालीलपैकी कोणती नदी रायगड जिल्ह्यात नाही? तर ह्याच्यामध्ये बघा कुठल्या कुठल्या नद्या दिलेल्या आहेत? पाताळगंगा, नीरा, कुंडलिका आणि सावित्री. तर ह्याच्यामध्ये नीरा ही नदी सातारा जिल्ह्यात येते, सातारा भागात तिकडं. तर ते पाताळगंगा, कुंडलिका आणि सावित्री हे तिन्ही नद्या आहेत रायगडमध्ये, रायगड जिल्ह्यात. पण नीरा ही नदी नाही. तर निरर्थक गोष्टी, क्वेश्चन नंबर 68, निरर्थक गोष्टी व गप्पा याला काय म्हणतात? तर याला काय म्हणतो आपण? भाकडकथा. भाकडकथा हे उत्तर बरोबर आहे. दंतकथा म्हणजे आपण म्हणतो, दंतकथा म्हणजे इतिहासात जे सांगितले जातात दंतकथा ते. त्याच्यानंतर नवकथा म्हणजे काय? तर नवीन कथा. लघुकथा म्हणजे छोट्या कथा. तर क्वेश्चन नंबर 69 मध्ये आपण काय बघतो? वेम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर वेम या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला बघायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की वेम म्हणजे काय? तर हे वेम म्हणजे काय? आकाश. आकाश. वेम म्हणजे काय? आकाश. तर ह्याच्यामध्ये क्षमा हा शब्द बसत नाही. कांतार म्हणजे काय? जंगल. जंगल. तर व्यान पण नाही बसत. तर कुठला ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन ऑफ क्वेश्चन नंबर 69. वितान म्हणजे काय? आकाश. तर असेच नवनवीन ह्याच्यावरती व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही काय करा, ह्याच्यामध्ये सबस्क्राईब करा आपलं चॅनल आणि लाईक करा, शेअर करा.